नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सगळ्यात आधी संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. इथं आपण आज संकष्ट चतुर्थी निमित्त मोदक बनवून घेणार आहोत. मी आता 11 मोदक बनवणार आहे आणि हे माझं चपात्यांसाठी सुद्धा पीठ आहे. ह्या मोदक बनवण्यासाठी आपण खूप सोप्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत. अगदी दोन पदार्थांमध्ये तयार होतं. इथं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, एक छोटी अर्धी वाटी, आणि ही गूळ घेतलेला आहे, हे पण अर्धी वाटी घेतलेला आहे. ह्या एवढ्या वाटीने मोजून मी घेतलेला आहे. चला आता आपण मोदक बनवूया. इथं पाणी उकळायला ठेवलंय. आता सारण एकत्र करूया. असे पण मोदक खूप मस्त लागतात. मी साध्या सुध्या पद्धतीने मोदक बनवणार आहे. आपलं पाणी उकळतंय तोपर्यंत आपले मोदक रेडी होतील. हे पिठाचे मोदक आहेत, गव्हाच्या पिठाचे. आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता आपण याच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊ. तर आपलं पाणी पण छान उकळलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर पुरण यंत्राची चाळणी ठेवूया. गॅस कमी केलेला आहे आणि एक एक मोदक ह्याच्यावर ठेवूया. मी 11 बाप्पांसाठी मोदक बनवलेले आहेत. मोदक असा सुटसुटीतच ठेवायचा, म्हणजे छान उकडला जातो. गॅस थोडा मोठा करूया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया. मोदक उकडलेत का ते बघूया. आपले मोदक तर छान उकडलेत. आता आपण हे काढून घेऊयात. गॅस बंद केला. मोदक गरम आहेत. छान आपण मोदक लावून घेऊया. मोदक आपले खूप मस्त शिजलेत आणि गरम आहेत म्हणून मला हाताला थोडं पोळतंय.
जास्त सजावट ठीक न करता मी असेच गणपतीला दाखवणार आहे. हे बघा, तुम्हाला कसे वाटले मोदक हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशाचे मोदक बनवता ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पण करायला विसरू नका.